नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही ताकदीसाठी खूप काही खाल्ले असेल. कधी औषधं, कधी च्यवनप्राश, कधी केशर, कधी औषधी वनस्पती. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की फक्त 2 खजूर तुमच्या थकलेल्या आयुष्यात इतका उत्साह भरू शकतात की हजारो रुपयांची औषधेही ते भरू शकत नाहीत? हो, खजूर म्हणजे सुक्या खजूर दिसायला साधे दिसतात, पण त्यांचा परिणाम असा आहे की आयुर्वेदात त्यांना सुवर्णशक्ती म्हणतात. सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री दुधात भिजवून खा. मग पहा, अशक्तपणा, थकवा आणि वीर्य कमजोरी क्षणात कशी निघून जाते. हे केवळ वृद्धांसाठीच नाही, तर तरुणांसाठीही वरदान आहे. तुम्हाला मजबूत हाडे, शरीरात ताकद आणि मनाची तीक्ष्णता मिळते. आणि इतकेच काय, जे पातळ आहेत त्यांना दुधासोबत खजूर इतके वजन देईल की लोक विचारतील की तुम्ही आजकाल काय खात आहात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला एक रहस्य सांगणार आहोत, ज्यामुळे खजूर एक नैसर्गिक वायग्रा बनतो. डॉक्टर किंवा क्षयरोगी तुम्हाला हे सांगणार नाही, परंतु आयुर्वेद आणि तंत्रात याचा खोलवर उल्लेख आहे. म्हणून जर तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल गंभीर असाल आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय खरी शक्ती मिळवू इच्छित असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण फक्त 2 खजूर तुमच्या आयुष्याची संपूर्ण कहाणी बदलू शकतात. आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक आणि युनानी ग्रंथांमध्येही गुप्त ठेवलेले क्षराचे रहस्य सांगणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असा एक प्रयोग कळेल जो ज्वराला नैसर्गिक वायग्रामध्ये बदलेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही केवळ माहिती नाही, तर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. चुराचा अर्थ कोरडा खजूर आहे. याला हिंदीत चुहारा, इंग्रजीत ड्राय डेट्स आणि संस्कृतमध्ये खजुरा असे म्हणतात. हे सामान्य सुकामेवा नाही, हे एक असे नैसर्गिक टॉनिक आहे ज्याचा तुमच्या हाडांवर, स्नायूंवर, मेंदूवर आणि प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम होतो. हिवाळ्यातील थंडी असो किंवा शरीराची कमजोरी असो, चुरा हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे. चुरा म्हणजे मुळात सुक्या खजूर. हे एक असे सुपरफूड आहे जे तुमच्या शरीराला अनेक शक्तिशाली पोषक तत्वे प्रदान करते. आणि हे फक्त मी किंवा आयुर्वेदच म्हणत नाही, तर आता आधुनिक विज्ञानही हेच म्हणते. आयुर्वेदात खजूर हे एक रसायन मानले जाते, जे केवळ तुमच्या शरीरालाच नव्हे, तर तुमच्या मनालाही पुनरुज्जीवित करते. तर आज मी तुम्हाला खजूर खाण्याच्या 10 जबरदस्त फायद्यांबद्दल सांगेन. आणि त्याच वेळी आपण हे देखील समजून घेऊ की मधुमेहाच्या रुग्णांनी ते खाऊ शकते की नाही, आणि जर ते खावेच लागले तर ते कसे खावे, जेणेकरून आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल, आणि किती प्रमाणात खावे. तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि खजुरांबद्दलच्या या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेऊया. खजूरमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन A असते, आणि ते अँटीऑक्सिडंट्सचा नैसर्गिक स्रोत देखील आहे, जे वृद्धत्व विरोधी आहे आणि अनेक लहान मोठ्या आजारांपासून तुमचे रक्षण करू शकते. आयुर्वेदात खजुराला बालवर्धनक मानले जाते. बाल म्हणजे ते तुमच्या शरीरात शक्ती वाढवते. यासोबतच ते वात आणि पित्तदोष देखील संतुलित ठेवते. याचा अर्थ असा की जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील, शरीरात जास्त उष्णता जाणवत असेल, आम्लपित्त असेल किंवा सांधे आणि हाडांमध्ये वेदना होत असतील, तर चुरा तुम्हाला यामध्ये खूप मदत करू शकतो. तर आयुर्वेदानुसार चुरा हे एक संपूर्ण पॅकेज आहे, जे तुम्हाला 1-2 नाही तर असंख्य फायदे देते. चला तर मग सुरुवात करूया आणि चुरा खाण्याच्या 10 सर्वात महत्त्वाच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया, आणि त्यानंतर आपण ते कसे खावे आणि किती खावे हे जाणून घेऊ. तर चुरा खाण्याचा पहिला फायदा म्हणजे त्वरित ऊर्जा वाढवणे. मित्रांनो, म्हणजेच ते त्वरित ऊर्जा देते. ते खाल्ल्याबरोबर तुम्हाला खूप शक्ती देते. चुरामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज सारख्या नैसर्गिक साखरे असतात, ज्या तुम्हाला थकवा आणि अशक्तपणापासून वाचवतात. आयुर्वेदानुसार मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते देखील एक शक्ती आहे. म्हणून जर तुम्हाला
नैसर्गिकरित्या तुमची ऊर्जा वाढवायची असेल, शरीरात शक्ती वाढवायची असेल आणि तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल तर खजूर खाण्यास सुरुवात करा. तुमच्या शरीराला प्रचंड शक्ती मिळेल. दुसरा फायदा म्हणजे पचनक्रिया चांगली होते. खजूरमध्ये भरपूर फायबर असते जे तुमच्या आरोग्याला आधार देते. ते तुमच्या पोटाला आधार देते आणि बद्धकोष्ठतेतही आराम देते. यासोबतच ते पित्त देखील शांत करते. म्हणून जर तुम्हाला ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याची तक्रार असेल तर ते खाल्ल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. खजूर खाण्याचा तिसरा फायदा म्हणजे तुमची हाडे मजबूत करणे. मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे खजूरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते जे तुमच्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. खरं तर ते आवश्यक आहे. ज्यांची हाडे कमकुवत होत आहेत किंवा ज्यांना सांधेदुखी आहे किंवा ज्या महिला 45 किंवा 50 वर्षे वयाच्या ओलांडल्या आहेत किंवा ज्या रजोनिवृत्तीतून गेल्या आहेत त्यांच्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे. कारण अशा महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता खूप लवकर होते. हाडे आणि सांध्यांमध्ये खूप वेदना होतात. म्हणून अशा परिस्थितीत ते खाल्ल्याने खूप मदत होते आणि हाडे आणि सांधे मजबूत होतात. मला खात्री आहे की तुमच्या जवळजवळ सर्व पुरुषांना खजूर खाण्याचा 6वा फायदा माहीत असेल, जो चांगला सहनशक्ती आणि लैंगिक आरोग्य आहे. खजूर हे एक नैसर्गिक कामोत्तेजक आहे जे तुमची शक्ती आणि सहनशक्ती सुधारते. ते वीर्य उत्पादन देखील वाढवते, म्हणजेच ते तुमच्या वीर्याचे उत्पादन वाढवते आणि शुक्राणूंची संख्या म्हणजेच जंतूंची संख्या वाढवण्यास मदत करते आणि तुमचे वीर्य जाड करते, ज्यामुळे लग्नाचा वेळ वाढतो. त्याचप्रमाणे लहानपणी झालेल्या चुकांमुळे, वाईट सवयींमुळे तरुणांच्या शरीरात येणारी कमजोरी दूर करणे ही खूप चांगली गोष्ट आहे. खजूर शरीरात नवीन रक्त देखील तयार करतात. त्यात लोह असते कारण ते तुमचे हिमोग्लोबिन पातळी वाढवण्यास मदत करते. विशेषतः ज्या लोकांना आयर्न टॉनिक योग्य नाही, सिंथेटिक आयर्न शोभत नाही, त्यांना पोटदुखी किंवा सैल हालचाली होतात, तर अशा लोकांसाठी ते लोहाचा एक चांगला नैसर्गिक स्रोत आहे जो रक्ताची कमतरता पूर्ण करण्यास मदत करू शकतो. 6वा फायदा म्हणजे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मित्रांनो, खजूरमधील पोटॅशियमचे प्रमाण तुमचे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे तुमचे एकूण हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते. खजूरचा 7वा फायदा म्हणजे खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमची त्वचा निरोगी आणि तरुण ठेवतात, जे तुमच्या त्वचेच्या पेशींना पोषण देतात आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करतात. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढते, बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात आणि चेहरा उजळ होतो. खजूरचा 8वा फायदा विशेषतः महिलांसाठी आहे. हे गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर बरे होण्यास खूप मदत करते. त्यातील लोह आणि कॅल्शियम ऊर्जा टिकवून ठेवतात आणि स्तनपान देणाऱ्या मातांमध्ये दुधाचे उत्पादन देखील सुधारतात. आणि त्याचवेळी जर ते गर्भधारणेदरम्यान खाल्ले तर त्यापासून जन्मलेले मूल देखील निरोगी राहते. खजूर खाण्याचा 9वा फायदा म्हणजे निरोगी वजन वाढवणे. जर तुमचे वजन कमी असेल, पातळ असेल, गाल बुडलेले असतील आणि वजन वाढत नसेल तर खजूर हा एक नैसर्गिक पोषक तत्वांनी भरलेला पर्याय आहे जो तुम्हाला निरोगी कॅलरीज प्रदान करतो. हे खाल्ल्याने तुम्ही अस्वास्थ्यकर गोष्टी न खाता सहजपणे वजन वाढवू शकाल. विशेषतः जर तुम्ही ते दुधासोबत खाल्ले आणि शेवटी रोगप्रतिकारक शक्ती वाढली तर. मित्रांनो, खजूरच्या जुन्या बिया तुमच्या शरीराला संसर्ग आणि रोगांशी लढण्यासाठी खूप मजबूत बनतात. हे एक नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे जे तुम्हाला विषाणू आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करू शकते आणि अनेक प्रकारच्या लहान मोठ्या आजारांपासून तुमचे रक्षण करते. तर तुम्हाला दिसेल की एक छोटी खजूर तुमच्या आरोग्यावर किती मोठा परिणाम करू शकते. ऊर्जा, पचन, बोनस, त्वचा आणि अगदी तुमची प्रतिकारक शक्ती देखील हे सर्व एकाच पॅकेजमध्ये आहे. खजूर खाण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. मित्रांनो, रात्रभर पाण्यात किंवा दुधात भिजवा आणि नंतर ते खा.
यासाठी फक्त 2 ते 3 खजूर घ्या आणि त्यांना रात्रभर 1 कप पाण्यात किंवा 1 कप दुधात भिजवा. सकाळी त्यांना बाहेर काढा आणि खा. उरलेले पाणी किंवा दूध प्या. भिजवलेले खजूर खाल्ल्याने ते सहज पचण्यास मदत होते आणि त्यांचे पोषक घटक आणखी सहजपणे शोषले जातात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांना बदाम किंवा अक्रोड मिसळून देखील खाऊ शकता. असे केल्याने त्याची चव तर वाढतेच, पण त्यात असलेली साखर देखील हळूहळू शोषली जाते. मधुमेही लोक मला वारंवार विचारत असलेला एक सामान्य प्रश्न म्हणजे ते खजूर खाऊ शकतात का? ते त्यांच्यासाठी सुरक्षित आहे का? तर साधे उत्तर आहे हो मित्रांनो, पण मर्यादित प्रमाणात. खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि साखरेसारखी नैसर्गिक साखर असते. त्यामुळे जर तुम्ही ती जास्त प्रमाणात खाल्ली तर तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते. पण तुम्ही ते नेहमी समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे की खजूर हे उच्च फायबर असलेले फळ आहे. जर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर त्यातील साखर लवकर शोषली जात नाही आणि म्हणूनच जर तुम्ही दिवसातून 1 किंवा 2 खजूर खाल्ले तर ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी सामान्यतः सुरक्षित असते. जर तुम्ही यापेक्षा जास्त खाल्ले तर तुम्हाला समस्या येऊ शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की रक्तातील साखरेची पातळी असलेल्यांनी ते खाल्ल्यानंतर काही दिवस नियमितपणे त्यांचे निरीक्षण केले पाहिजे, जेणेकरून खजूर खाल्ल्यानंतर तुमच्या साखरेवर त्याचा काय परिणाम होत आहे हे तुम्हाला कळेल. कारण हे स्पष्ट आहे की प्रत्येकाचे शरीर प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. म्हणून सुरुवातीला तुम्ही किमान 10 ते 15 दिवस किंवा 20 दिवस त्याचे निरीक्षण केले पाहिजे. दर दुसऱ्या दिवशी, जेणेकरून तुम्हाला कळेल की वाळलेल्या खजूर खाल्ल्याने साखर वाढत आहे की नाही. तर मित्रांनो, तुम्ही पाहिले की वाळलेल्या खजूर हे एक लहान पॅकेट आहे, पण एक मोठा धमाका आहे. ऊर्जा, पचन, हाडे, त्वचा आणि अगदी रोगप्रतिकारक शक्ती हे संपूर्ण आरोग्य बूस्टर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला असेल, भविष्यातही असे व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हसत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. तर आता तुम्हाला वाळलेल्या खजुरांचे रहस्य सापडले आहे, जे हजारो लोकांना माहिती नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत, पालकांसोबत आणि कुटुंबांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, एक कमेंट लिहा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला आहे. मित्रांनो, जर तुम्ही दररोज कांदा खाता आणि कच्चा कांदा खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर पाहावा. तर पुढच्या वेळी अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.